सातपुडा म्हटलं की आदिवासींची कला संस्कृती आजही कायम आहे। गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही पाहायला मिळते। होळी हा आदिवासी बांधवांचा अत्यंत पवित्र असा सण मानला जात असतो आणि याच सणानिमित्तानं प्रत्येक गावापाड्यांमध्ये अशा पद्धतीने होळी साजरा केला जातो, नवस पेटला जात असतो। आपण पाहू शकतो नुकतेच या ठिकाणी होळी जी ती साजरा करण्यात आली आहे आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने जे आदिवासी बांधव आहेत 9 दिवस कडक उपवास करत असतात आणि अशा पद्धतीने ते नवस पेटण्यासाठी होळी मातेला जे ते नवस करत असतात आणि अशा पद्धतीने वेशभूषा करत असतात। आपण पाहू शकतो या अशा पद्धतीने हे आदिवासी बांधव जे ते चांदीचे दागिने, कमरेला घुंगरू आणि डोक्याला मोरपिसाचा टोप या ठिकाणी पाहायला मिळतोय। कडक असे यांचे नियम असतात। होळी मातेप्रती यांची श्रद्धा याच सगळ्या वेशभूषातून या ठिकाणी पाहायला मिळते। दादा किती वर्षापासून आपण होळी साजरा करतो? होळी आधीपासून होळीचा साजरा करतात। आधी जे माणसं आधी होते ना त्यापासून होळीचा साजरा करतात। काय काय नवस केलेला असतो होळी मातेला? होळीमध्ये जे आपल्या आमच्या आदिवासी रूढीमध्ये जे माणसं असतील ना त्याप्रमाणे ते होळीचा कशी साजरा करतात आपण? होळी ढोल आणि टासा असं घुंगरू बांधून असं होळीचा साजरा करतात। तर आपण बघू शकतो ढोल असतील, इतर पारंपरिक वाद्य असतील, घुंगरू असेल, या सगळ्यांच्या तालावर हे 6 दिवस जे ते आदिवासी बांधव आपला होळीचा सण जो येतो हा संपूर्ण सातपुड्यात साजरा करत असतानाचा आपल्याला पाहायला मिळत आहे। सागर निकोडे, साम टीव्ही न्यूज, नंदुरबार।